शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आधीच अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे विस्कळीत झालेला इंधनाचा प्रश्न आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 450 ते 500 पैकी जवळपास निम्म्या पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा फिटनेस प्रश्न गंभीर झाला आहे। याबाबत नगर आणि श्रीरामपूर RTO कडे फिटनेस संपलेल्या पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणे टँकर आणि पेट्रोल पंप चालकांनी धावधाव करत संबंधित टँकरची तपासणी करून त्यांना नव्याने फिटनेस देण्याची मागणी केली आहे। मात्र परिवहन खात्याकडील आणि RTO यांना इंधन टँकरची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे अधिकार गोठवण्यात आले आहेत। यामुळे चालू आठवड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 50 ते 60 डिझेल टँकर बंद होणार आहेत। यामुळे जिल्ह्यात पुन्हा इंधन टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर विशेषतः लिंबे जळगाव ते कायगाव, नेवासा फाटा ते नगर या पट्ट्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत। तसेच रस्ता अत्यंत खराब झाला असून हा मार्ग दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवघड वाहतूक करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पॅचिंगचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता वन वे करण्यात आलेला आहे। हा वन वे जीवघेणा ठरत असून यामुळे अपघात वाढले आहेत। शहरात विवाहित महिलांवरील छळाच्या 2 घटना समोर आल्या असून दोन्ही प्रकरणात हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या दोन्ही स्वतंत्र घटनांमध्ये संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पतीसह सासऱ्यांच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहिल्या घटनेत सावेडी परिसरातील पाईपलाईन रस्ता येथे राहणाऱ्या विवाहितेचा जानेवारी 2013 पासून छळ सुरू असल्याचं समोर आलं आहे। हेल्मेट आणि जॅकेट घालून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्याची सोन्याचे मोहनमाळ ओरबडून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील केशर गुलाब मंगल कार्यालयासमोर शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरात घडली। या प्रकरणी विवेक पांडुरंग खाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्ज फेडण्यासाठी माहेरून 6 लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा छळ झाल्याची घटना समोर आली आहे। हा प्रकार सन 2013 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत घडला। स्वप्ना गणेश वर्मा असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे। त्यानुसार गणेश दिलीप वर्मा, मंगला दिलीप वर्मा, शिल्पा कमलेश वर्मा, दीपा नितीन कडेला, चंदा वर्मा, सुरेखा वर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।